अभय पाटलांना प्रकाश आंबेडकरांना पाडावं म्हणूनच उभं केलं होतं, असा सगळ्यांचा विचार चालू आणि झाला. जेव्हा अशी टीकाही होती की ते संघाशी कुठेतरी त्यांची पार्श्वभूमी आहे, त्यांचे आजोबा संघामधले हे होते, पदाधिकारी होते. तर तुम्हीच विचार करा ना की तो आरोप एका बाजूला पहिले होत होता, हा तेव्हा लोकसभेच्या वेळेस लोकांनी शंका दाखवली आणि 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी इलेक्शन झाल्यावर पक्ष सोडला. हम्म. एक विधानसभा झाली, स्थानिक स्वराज्य संस्था नंतर लागायच्या. अकोल्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिका रंगात येते कॅम्पेन. हम्म. तर अशा वेळेस पक्ष सोडणं हम्म. याचा अर्थ की तेव्हा काँग्रेसचं धोरण झालेलं की काही झालं तरी बाळासाहेबांना पाडा, हे काँग्रेसचं धोरण स्पष्ट होतं असं मी म्हणतो. म्हणजे तेव्हा आंबेडकरांना पाडण्याचे प्रयत्न, ते आता प्रकाश आंबेडकरांना पराभूत करण्यापर्यंतचे प्रयत्न. ते आधीही झाले होते. प्रकाश आंबेडकरांना, बाळासाहेबांना काँग्रेस बीजेपी ठरवून कॅन्डिडेट देणं, हम्म. जिल्हा परिषदेमध्ये किंवा अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेस आणि भाजप युतीमध्ये येऊन सरकार बनवतात म्हणजे वंचितला बाहेर ठेवता येईल, हम्म. हा सगळा प्रकार होतो. पण फक्त प्रॉब्लेम काय होतो, अकोला आपल्या बॉम्बेच्या स्टुडिओजपेक्षा खूप दूर पडतो. बरोबर जर आहे, आपल्या कुठेतरी दुर्लक्ष होतं. पत्रकार जात नाही तिथपर्यंत, हम्म. काय माहिती समृद्धी महामार्ग पोहोचत नाही, ट्रेन जात नाही, मला अजून माहित नाही. पण कुठेतरी पण ती तिकडची जी काँग्रेस आणि भाजपची अलायन्स आहे हा. ते कधी बी टीम होत नाही. हा. पण ते फक्त वंचितांसाठी हा आरोप ठेवला असतो, रिझर्व्ह.